बऱ्याच लोकांना कन्फ्युजन होतं की गाडीतला ऑटोमॅटिक एसी कसा फंक्शन करतो. तर मी तुम्हाला एकदम सोप्या शब्दात सांगतो. हे बटन फॅन स्पीड डिनोट करतं. हे इन्क्रीज केलं की फॅन स्पीड वाढती, हे डिक्रीज केलं की फॅन स्पीड कमी होती. हे टेम्परेचर बटन आहे. इन्क्रीज केल्यावर टेम्परेचर इन्क्रीज होतं, डिक्रीज केल्यावर टेम्परेचर डिक्रीज होतं. 30 डिग्री मॅक्सिमम आहे, 18 डिग्री मिनिमम आहे. हे इनर सर्क्युलेशन बटन आहे. जर हे तुम्ही ऑन केलं, गाड्यातली आतली हवा आतल्या आत सर्क्युलेट होत राहते. हे बंद केलं तर बाहेरची हवा आतमध्ये येते. हे एसी बटन आहे. हे ऑफ केलं की एसी ऑफ होतो, ऑन केलं की एसी ऑन होतं. हे ऑफ बटन हे जर तुम्ही प्रेस केलं तर कंप्लीट युनिट ऑफ होतं. आता सगळ्यात मेन प्रश्न येतो ऑटो बटनचा. बरीच लोकं इथे येऊन कन्फ्यूज होतात की ह्याचं नक्की फंक्शन काय आहे. तर आता जर मी हे ऑटो बटन प्रेस केलं तर इथं लिहिलेलं येईल ऑटो. ऑटो म्हणजे काय, तर गाडी 23 डिग्री सेल्सिअस ऑटोमॅटिकली मेंटेन करणार. आता त्याच्या अकॉर्डिंग ते फॅन स्पीड ॲडजस्ट करणार. जर मी हे इन्क्रीज केलं तर गाडी 24 डिग्री सेल्सिअस मेंटेन करणार. मी हे डिक्रीज केलं तर गाडी 22 डिग्री सेल्सिअस ऑपरेट करणार. मग त्याच्या अकॉर्डिंगली ते फॅन स्पीड ॲडजस्ट करणार. सिम्पल. आता मेन प्रश्न येतो की आता या फंक्शनचा उपयोग काय. तर या फंक्शनने तुमच्या गाडीची फ्यूल इकॉनॉमी वाढते. आता हे बटन प्रेस केलं तर फ्रंट डिफॉगर चालू होतो. हे बटन प्रेस केलं की रेअर डिफॉगर चालू होतो आणि ह्या बटनचा एकदम सिंपल यूज आहे. आता सध्या या एसी इव्हेंट्समधून हवा येते. हे प्रेस केलं तर फ्रंट आणि रेअर एसी इव्हेंट्समधून हवा येणार. परत एकदा प्रेस केलं फक्त रेअरमधून हवा येणार. परत एकदा प्रेस केलं रेअर आणि या एसी इव्हेंट्समधून हवा येणार. सो असा काम करतो गाडीतला ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल एसी.